श्री स्वामी समर्थ. होळिका दहन करताना अशा बऱ्याच वस्तू असतात, बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला होळीमध्ये अर्पण करायच्या असतात बघा. आणि त्या वस्तू, त्या गोष्टी आपण जेव्हा होळीत अर्पण करतो तेव्हा आपल्याला वेगळाच लाभ होतो. आता काही यामध्ये पारंपरिक गोष्टी असतात. पारंपरिक गोष्टी म्हणजे काय? आपल्या जे पूर्वजांनी परंपरागतरित्या चालत आलेल्या ज्या गोष्टी, उपाय आहेत, तोडगे आहेत, ते चालत आलेले आहेत त्या गोष्टी. आणि काही शास्त्रीय उपाय देखील आहेत आणि हे दोन्ही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा. तर बघा, होळिका दहन हे एक प्रोसेस आहे. आता आजकाल काय होतं, त्याच्यामध्ये होळी पेटवताना त्यात प्लास्टिक टाका, कचरा टाका, अशी होळी चालणार नाही. आता हे उपाय जर आपल्याला लागू करून घ्यायचे असतील, त्याचं जर आपल्याला यश पाहिजे असेल, तर आपल्याला जी आहुती टाकायची आहे ती पवित्र होळी पाहिजे. वैदिक मंत्र किंवा पौराणिक मंत्रांनी ती होळी दहन केलेले पाहिजे किंवा मांत्रिक होळी पाहिजे. तरच मी जे सांगत आहे तुम्हाला उपाय, त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर बघा, पहिला जो उपाय आहे तो आपल्या घरात लहान मुलांना किंवा आता मोठ्या माणसांना देखील, कोणालाही, घरातील कोणतीही व्यक्ती असो, नजर दोष लागतो आजच्या काळात बघा. बाहेरची जी बाधा असते ती पण दूर होऊ शकते, असा उपाय आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पिवळी मोहरी घ्यायची आहेत किंवा काळे तीळ घ्या किंवा दोन्ही पण घेऊ शकता. काळे तीळ घ्या, थोडीशी पिवळी मोहरी घ्या. आणि या उपायाला आपण राक्षस अग्न कर्म असे देखील म्हणतो. आता तंत्र प्रयोग केला तर सिद्ध प्रयोग होतो. आता बघा, यामध्ये आता जी ही होळी रात्र आहे ती सिद्ध रात्री आहे. आता यामध्ये महाशिवरात्री असो, होळीची रात्र असो किंवा दिवाळीची रात्र असो, अमावस्याची, तर ह्या सिद्ध रात्री म्हणून ओळखल्या जातात. मग या रात्री जेव्हा आपण कोणतेही तंत्र प्रयोग करतो किंवा उपाय करतो, तेही सिद्ध प्रयोग मानले जातात आणि याचा आपल्याला भरपूर लाभ होतो, भरपूर फायदा होतो. त्यामुळे हे उपाय करायचे आहेत. मग यासाठी आपल्याला बघा, यामध्ये शत्रू किंवा आपले शत्रू असतात. आता शत्रू म्हणजे फक्त व्यक्तीच्या रूपात नसतो, तर बऱ्याच बाहेरच्या पण गोष्टी असतात. नजर दोष असेल, बाधा असेल, याला पण शत्रू रूपातच गणले जाते. नकारात्मक शक्तीच्या रूपात याच्या रूपात याला मानले जाते. तर बघा, यासाठी आता याच्या शांतीसाठी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि एक लवंग घ्यायची आहे. पण त्या लवंग जे आहे वरती फूल पाहिजे बरं का. नुसती कांडी असेल तर ते लवंग आपल्याला चालणार नाही. पिवळी मोहरी घ्या, एक लवंग घ्या फुलं असलेले वरती. आणि ज्याला नजर दोष लागलेला आहे किंवा बाधा आहे त्या व्यक्तीच्या वरून अँटी क्लॉकवाईज, म्हणजे आपण जसं ओवाळताना सवासं ओवाळतो तसं करायचं नाहीये. आपल्याला उलट ओवाळायचे, 7 वेळेस उतारा करायचा आहे. ठीक आहे. त्या प्रकारे तुम्ही उतारा करायचा. आणि हा सहज आणि सरळ प्रयोग आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत उतारा करून होळीमध्ये आपल्याला अर्पित करायच्या आहेत आणि 11 वेळेस प्रदक्षिणा घालायची आहे होळीला. त्यानंतर आहे सुख समृद्धीसाठी. आता हा उपाय सांगत आहे. आता घरात आपल्याला धन, ऐश्वर्य, समृद्धी, यश, मान, सन्मान या गोष्टींसाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर हा उपाय नक्की करा. तर बघा, यामध्ये तुपात भिजवलेले 2 लवंग घ्यायचे आहेत आणि एक बतासा घ्यायचा आहे. आणि पानावर जे आपलं नागिनीचं पान आहे, विड्याचं पान आहे, खाईचं पान आहे, त्या पानावर हे तुपात भिजवलेले 2 लवंग आणि बतासा ठेवायचा आहे आणि हे पान होळीत अर्पित करायचं आहे. आता हा प्रयोग घरातील प्रत्येक सदस्य, पारंपरिकरित्या प्रयोग आहे आणि हे सगळे सदस्य करू शकतात हा उपाय. ठीक आहे. आणि त्यानंतर हा प्रयोग केल्यानंतर 11 परिक्रमा करा. परिक्रमा झाल्यानंतर एक नारळ होळीमध्ये अर्पित करा. आणि बघा, हा अर्पित केलेला जो नारळ आहे तो नंतर होळी संपल्यानंतर, तो भाजल्यानंतर प्रसाद म्हणून देखील आपण घरात खाऊ शकतो. ठीक आहे. आता होळिका दहन ही एक दहन रात्री आहे बरं का. नकारात्मक शक्तीचे दमन करण्याचे सामर्थ्य या होळिका रात्रीमध्ये असते. आता बघा, काही लोकांवर भूत प्रेत अशा बऱ्याच गोष्टींचा साया असतो. तर या गोष्टी कमी करण्यासाठी किंवा नायनाट ह्या गोष्टींचा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, होळिकामधली जी राख असते, ठीक आहे, किंवा रक्षा म्हणतो आपण त्याला, तर होळिकामधली राख आपल्याला घरातील
पूर्व दक्षिण म्हणजेच पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आपल्या घरातील आग्नेय दिशा येते आणि या दिशेला ती राख आपल्याला कोणत्याही भांड्यात किंवा आपल्या वाटीत प्लेटमध्ये ठेवू शकता तुम्ही आणि त्याच्या शेजारी मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि बघा हे उपाय करताना मी आधी सांगितलेलं आहे तुम्हाला की ही जी आपण होळी पेटवतो ती मांत्रिक होळी पाहिजे तरच याचा लाभ मिळेल. तर बघा शत्रूंपासून बऱ्याच लोकांना खूप त्रास असतो. आता शत्रूंपासून सुटका करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा. 7 गोमती चक्र हातात घेऊन प्रार्थना करा होळिकाला की मला या शत्रूंपासून खूप त्रास होत आहे आणि हे भगवंत तुम्ही यांना सद्बुद्धी द्या असं म्हणून ते गोमती चक्र होळीत अर्पण करायचं आहे आपल्याला. तर बघा आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये पैशांची चणचण भासते आणि कितीही काम केले कष्ट केले पैसा घरात आला ते कुठे जातो ते समजत नाही. बऱ्याच जणांचं असं होतं किंवा घरात बऱ्याच जणांना पैशाची टंचाई असते. घरात काही जणांना कितीही कष्ट केले तरी यश मिळत नाही. अशा लोकांसाठी धनसमृद्धीसाठी हा उपाय आहे. तर बघा होळिका ही दहन रात्री आहे आणि नकारात्मक शक्तींचे दमन करण्याची ही रात्र आहे, ही होळी आहे. तर बघा होळिकाला प्रार्थना करा तू मला ऐश्वर्य सुख समृद्धी आणि विभूती प्रदान कर ही अशी प्रार्थना करायचं आणि आमचं धन धान्य यश सन्मान वाढव अशी प्रार्थना करून पान त्याच्यावर लवंग आणि बतासा ठेवा आणि या गोष्टी होळीमध्ये अर्पण करा आणि 11 वेळेस होळीला प्रदक्षिणा घाला. तर बघा हे सगळे उपाय तुम्ही करा आणि या बऱ्याच गोष्टी अशा असतात आपण उपाय केल्याशिवाय काहीच होत नाही किंवा आपण धडपड केल्याशिवाय काहीच होत नाही. आता ही रात्र खूप महत्त्वाची आहे आणि वर्षातून एकदाच येणारी ही रात्र आहे, होळी आहे. त्यामुळे हे जे सांगितलेले उपाय आहेत ते अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने करा आणि देवावर पूर्णपणे श्रद्धा ठेवूनच करा कारण ही रात्र परत नंतर येणार आहे 1 वर्षांनी आणि ही रात्र नकारात्मक शक्तीचे दमन करण्याची रात्र आहे. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नंतर अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.